बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे या प्रयत्नशील आहेत। बीड जिल्ह्यात साधारणतः रस्ते विकासाच्या कामांमध्ये नामदार पंकजाताई मुंडे यांचा सहभाग हिरिरीनं राहिला आहे। त्याशिवाय परळी विधानसभा मतदारसंघात विकासाच्या अनेक योजना आणल्या, त्या योजना बऱ्यापैकी अस्तित्वात आल्या आहेत, तर काही योजना परिपूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत। त्यासोबतच विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांची विकास कामाला समर्थ साथ आणि प्रत्येक कामावर असणारा अंकुश लक्षात घेता कामाचा दर्जा हा निश्चितच वाढत असल्याचा सूर आहे। परंतु या दोन्ही नेतृत्वांनी परळी अंबाजोगाई रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण हा रस्ता त्यांच्याच मतदारसंघात येतो। या रस्त्यामुळे वाहनधारकांच्या पाठीचे कणे पूर्णतः निकामी झाले आहेत। शिवाय त्यामुळे दररोज होणारी फरफट आणि वाहनांचं नुकसान थांबवण्याची गरज आहे। आज जाहीरपणे जरी कोणी बोलत नसलं तरी त्याचा उद्याच्या काळात नक्कीच राजकारणावर परिणाम होऊ शकतो, हे वास्तव आहे। पण दोन्ही नेत्यांना सांगावं कोणी, हा देखील प्रश्न आहे। त्यामुळे त्यांचे सहकारी देखील याविषयी शब्द काढत नाहीत। राजकारणापेक्षा या ठिकाणच्या माणसांचं जीवनमान महत्त्वाचं आहे। त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीतून दोन्ही नेत्यांनी या रस्त्या कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे। गेल्या 4 महिन्यापूर्वी दिलेली डेडलाईन संपलेली आहे। आता मार्च अखेरची डेडलाईन दिलेली आहे, परंतु केवळ गुत्तेदारांना पूजा करण्याच्या पलीकडे अद्यापही काही केलेलं दिसत नाही। त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि पूर्णतः गतीनं हे काम करण्याची गरज असल्याची भावना वाहनधारकांनी व्यक्त केलेली आहे। या रस्त्याचं चित्रीकरण असो किंवा या रस्त्याची वाहतूक असो, हे माध्यमांनी वारंवार दाखवलेलं आहे, परंतु त्यासोबतच राज्यभरात या कामाविषयी छीतू झालेली आहे। याचाही गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे। जो बूंद से गई व समंदर से नहीं आती, त्याप्रमाणे नेतृत्वानं याचा विचार करण्याची गरज आहे। परळी अंबाजोगाई हा रस्ता अधिक मजबूत आणि गुणवत्तापूर्ण व्हावा यासाठी पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या विशेष प्रयत्नानं 134 कोटी रुपयांच्या रस्ते काम मंजूर झालं। हा रस्ता जेव्हा पूर्णत्वास येईल त्यावेळी परळी अंबाजोगाई हे अंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे, परंतु काम हे त्या दर्जाचं होणं गरजेचं आहे। लातूर अंबाजोगाई रस्त्याचं काम ज्या पद्धतीनं झालं आहे तशा पद्धतीने हे काम होण्याची गरज आहे। रस्त्याचे चांगले काम होणार असल्याचे लक्षात आल्यानं विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांनी देखील या कामाच्या बाबतीत अप्रत्यक्ष सहकार्य करण्याचीच भूमिका घेतल्याचं दिसतं, कारण विकासाच्या प्रक्रियेमध्ये योगदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। शिवाय काम हे दर्जेदार झालं पाहिजे हा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्या कामावर अंकुश लावण्याचं काम नामदार धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। साधारणतः 2 वर्षाचा कालावधी उलटून गेलाय। हा रस्ता पूर्णतः खोदून टाकलेला आहे। या रस्त्यानं जाताना वाहनधारकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो। दुचाकी आणि 3 चाकी वाहनांना तर धुळीचे लोट सहन करावे लागतात। साधारणतः अंबाजोगाईतून जर गोरा गोमटा व्यक्ती परळीच्या दिशेनं गेला तर परळीत त्याचे रंगरूप बदलून हम भी कभी ऐसे थे असा त्याचा अवतार होतो। परळी अंबाजोगाई रस्त्याचं काम हे अधिक गतिमान झालं पाहिजे। ज्यांना हे काम सुटलं होतं त्यांच्याकडून अपुऱ्या यंत्रणेमुळे पूर्ण होऊ शकलं नाही। नंतर औरंगाबादच्या एजन्सीला काम देण्यात आलं, तीही कंपनी अपयशी ठरली। आता 3रा आणि शेवटचा प्रयोग चालवला आहे। ही कंपनी काय करते याकडे लक्ष लागलंय। मुळातच हे काम घेण्यापूर्वी संबंधित एजन्सीनं पूर्णतः विचार करण्याची गरज होती, मात्र तसं झालं नाही। नामदार पंकजाताई मुंडे ज्या पद्धतीने विकास कामाचा आलेख उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्याला कुठेतरी खोडा घातला जातोय का, हा खरा प्रश्न आहे। कारण विकासाची प्रक्रिया गतिमान होत असताना आणि संपूर्ण मतदारसंघात विकासाचे करोडो रुपयांचे प्रकल्प मार्गी लागत असताना परळी अंबाजोगाई रस्त्यानं दोन्ही नेतृत्वांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे। निश्चितच ही गंभीर बाब आहे, कारण दोन्ही नेते सक्षम आणि प्रभावी आहेत, पण या रस्त्यानं दररोज हजारो चाकरमानी व्यावसायिक ज्यांचं हातावर पोट आहे अशी मंडळी दररोज ये जा करते। त्यांना विविध संकटाचा सामना या रस्त्यामुळे करावा लागतोय। साधारणतः 2 वर्षानंतरही रस्त्याची अवस्था गंभीर आहे। पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी 4 महिन्यापूर्वी संबंधित गुत्तेदाराला 2 दिवसाची डेडलाईन दिली होती, मात्र गुत्तेदाराच्या विनंतीवरून हे काम पुन्हा लांबलं। आता हे काम मार्च अखेरपर्यंत संपवणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। त्या कामाचं पूजन देखील नुकतंच करण्यात आलंय।
त्यासंबंधीचे फोटो व्हायरल करण्यात आलेत, मात्र अद्यापही त्या कामाला सुरुवात झालेली नाही किंवा गती आलेली नाही। हे काम महिनाभरात पूर्ण होईल अशी अपेक्षा नाही, परंतु किमान येत्या मार्चपर्यंत तरी हे पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे। या रस्त्यामुळं अनेकांनी खूप काही झेललं आहे। आज लोकप्रतिनिधीबद्दल सामान्य माणसाची मानसिकता बदलली आहे, त्याचा विचार करण्याची लोकप्रतिनिधी गरज आहे। वार्ता YouTube न्यूजकरिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई।